जळगावमधील कांचननगर परिसरातील नागरिकांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय। गेल्या 25 वर्षांपासून कांचननगर परिसरात कुठल्याही सोयी सुविधा नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। नेमका काय प्रकार आहे आपण काही नागरिकांशी या ठिकाणी बातचीत करूया। ताई, काय सांगणार या ठिकाणी तुम्ही सगळे एकवटलेले आहात, कांचननगरचा हा परिसर आहे, 25 वर्षापासून तुम्ही इथे राहत आहात, नेमकं तुम्ही मतदानावर बहिष्कार करता आहात, नेमकं काय कारण आहे? आम्ही मतदान करणारच नाही, मुळीच करणार नाही, कारण आम्हाला दर टायमाला सांगता आम्ही रोड करू, आम्ही असं करू तसं करू, पण नंतर ते बदलून जातात आणि काही ना ते पैसे देऊन मोकळे होतात, पण देता कोणाला? जे घेताय ते एका साईडला होऊन जातात, पण त्यांच्यामध्ये आमचं नुकसान होतंय ना। आम्हाला आम्ही बोलायला आणि आम्हीच बोलायला जातात, जे पैसे घेतात ते तर काही येतच नाही। मतदानावरती बहिष्कार करणार, कारण आमच्या इथं रोडच नाहीये। आमच्या इथं इतका गारा होतो पावसाळ्यामध्ये की चालायला सुद्धा आम्हाला जागा नसते। मंत्रालय स्तरावर सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केलेल्या आहेत, कलेक्टर ऑफिसला केलेल्या आहेत, महानगरपालिकेत सुद्धा आम्ही कंप्लेंट केलेल्या आहेत। साहेब, आमचा रोष असा आहे का गेल्या 2 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने रोड मंजूर केलेले आहेत, मंजूर केलेले रोड झालेच पाहिजेत आणि हे रोड व्हावे म्हणून आम्ही 7 मार्च 2025 रोजी आमरण उपोषणाला बसणार होते। सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला लेखी पत्र दिलं, तुम्ही उपोषणाला बसू नका, आम्ही तुमचे रोडाचे काम प्रारंभ करतो। त्यांनी प्रारंभ केलं, परंतु काम पूर्णत्व काही त्यांना नेलेलं नाही। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।